मराठींना आपटून आपटून मारणार। जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, तुमको पटक पटक के मारेंगे, तुमको पटक पटक के मारेंगे। महाराष्ट्र यूपी बिहारींच्या जीवावर जगतो। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो, हमारे पैसे पर पल रहे हो। भाजप खासदाराची धमकी। मराठी मनाला सुखावणारं हे दृश्य पाहून मराठी विरोधात भाजप खासदारानं गरळ ओकली आहे। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? मराठी द्वेषाचे विषारी फुटकार काढून निशिकांत दुबे नागासारखा फणा काढून महाराष्ट्राला डिवचत उभाय। निशिकांत दुबेनं मराठी विरोधात आगपाखड करताना केवळ ठाकरेंनाच आव्हान दिलेलं नाही, तर महाराष्ट्रातील 13 कोटी मराठी माणसाच्या अस्तित्वाला त्यानं डिवचलंय। जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, तुमको पटक पटक के मारेंगे, तुमको पटक पटक के मारेंगे। हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रातला मराठी माणूस पेटून उठला आणि पोटशूळ उठलेल्या अनेक परप्रांतीयांना हा मुद्दा चांगलाच बोचला। म्हणूनच मराठीवरून झालेल्या या एकीनंतर पायाखालची जमीन सरकलेल्या भाजपच्या निशिकांत दुबे या खासदारानं लक्ष वळवण्यासाठी आता उर्दू भाषेचा मुद्दा पुढे आणून या एकीला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केलाय। हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा कोण वाघ स्वतःच ठरवा। निशिकांत दुबे, खासदार भाजप। महाराष्ट्रातील मायबोली मराठीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठी जनांची आणि महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांची तुलना याच भाजपच्या खासदारानं थेट दहशतवाद्यांशी केली आहे। मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट, राज ठाकरेंची मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्याच आणि काश्मीरमध्ये हिंदूंना पळवणारे सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये काय फरक आहे? एकानं हिंदू असूनही अत्याचार केला आणि दुसऱ्यानं हिंदीमुळे अत्याचार केला। भाजपचा खासदार असलेल्या या निशिकांत दुबेनं मराठी प्रेमींची तुलना दहशतवाद्यांशी करून महाराष्ट्राच्या राष्ट्रप्रेमावर सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे या दुबेवर विरोधकांनी आता काय आसूड ओढलेत पाहूया। ऐसे कुछ लकडबग्गे है। लकडबग्गा म्हणजे तरस, आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहिती आहे? तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं। उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम संभालिए। वाद निर्माण करायचे समाजामध्ये, त्यासाठी त्यांनी निशिकांत दुबेंना ठेवलेलं आहे। संसद सुद्धा जर व्यवस्थित चालू असेल तर संसदेमध्ये काय म्हणतात, शून्यकाल चर्चेच्या माध्यमातून कुठल्याही एका बहाण्याने उभं राहायचं आणि संसदेचं वातावरण सुद्धा त्या ठिकाणी जे आहे विस्कळीत करण्याचं काम जर कोणी करतं तर त्याचं नाव निशिकांत दुबे आहे। हिमालयाच्या मदतीला कायम सह्याद्री धावलाय, मात्र महाराष्ट्रानं जेव्हा जेव्हा मायबोली मराठीचा जागर केला तेव्हा तेव्हा मराठी भाषकांना कायम डिवचलं गेलं। देशाचे प्रत्येक हल्ले मराठी माणसानं आपल्या छाताडावर झेलले। 7 राज्यांना मागे टाकेल इतका टॅक्स एकटी मुंबई केंद्राला देत आली। दिल्लीचंही तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राबद्दल गरळ ओकणाऱ्या आणि मराठी माणसाला आपटून आपटून मारण्याची स्वप्न पाहणाऱ्या या दुबे सारख्यांवर काय कारवाई होते, यावर आता 13 कोटी मराठ्यांची करडी नजर आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। तुमको पटक पटक के मारेंगे।